संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत अधिवेशन चालणार आहे। 19 दिवसांच्या संपूर्ण अधिवेशनात 15 बैठका होणार आहेत। अणुऊर्जा विधेयकासह 10 नवीन विधेयकं सादर होण्याची शक्यता, तर विरोधक एसआर या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि आपण नेहमीच पाहतो या अधिवेशनादरम्यान विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना केंद्र सरकारला या ठिकाणी घेरताना पाहायला मिळतात। नक्कीच खरं तर अधिवेशन जे आहे ते 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत आहे, म्हणजे जवळपास 19 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। मात्र जे कामकाज आहे ते केवळ 15 दिवसांचंच चालणार आहे। त्याच्यावरनं देखील विरोधी पक्षातनं आवाज उठवलेला पाहायला मिळाला होता। मात्र आत्ता जर बघितलं तर जवळपास 10 नवीन विधेयकं जी आहेत ती येणार असल्याची माहिती आहे। त्यामध्ये एसआयआर मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा जो प्रयत्न आहे तो विरोधी पक्षाचा असणार आहे। या व्यतिरिक्तचे देखील अनेक विषय आहेत, प्रदूषणासारखे विषय आहेत, वंदे मातरम आहे, मतचोरी आहे, अनेक विषय जे आहेत ते या वेळेला गदारोळ घालू शकतात। यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना देखील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त जर बघितलं तर आर्थिक स्वरूपाचं देखील काही कॉर्पोरेट रूल विधेयकं जी आहेत ती देखील आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। या व्यतिरिक्त उच्च शिक्षण कायद्यात देखील सुधारणा करण्यासाठी एक विधेयक आणण्यात येणार आहे। नेमकं हे सगळ्या विधेयकांवर कशा पद्धतीने चर्चा होते आणि हे सगळं जे संसद आहे ते कशा पद्धतीने रंगणार, कशा पद्धतीने विरोधी सत्ताधाऱ्यांना विरोध करणार आणि सत्ताधारी विरोधकांना उत्तर देणार, हे बघणं सगळं महत्त्वाचं ठरणार आहे या संसदीय अधिवेशनामध्ये। नक्कीच धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।